पुण्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रगण्य शिलेदार साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बहुउद्देशीय कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे यांच्या वतीने सारसबाग चौकात आयोजित या कार्यक्रमात तब्बल 106 किलोचा भव्य केक कापून अभिवादन करण्यात आले। विशेष म्हणजे केकवर अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण अ, ब, क, ड नुसार करावे असा जनजागृतीपर सामाजिक संदेश देण्यात आला। सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही 106 किलोचा केक आपण कापण्याचं नियोजन केलं। याच्या माध्यमातून आम्ही इथं आपल्या मातंग समाजातले सर्व यांचा एक मेसेज केंद्र शासनापर्यंत या महाराष्ट्र राज्य शासनापर्यंत गेला पाहिजे। आरक्षणामधील उपवर्गीकरण तात्काळ 1 वर्ष झालं अजून जाहीर होऊन अजूनपर्यंत लागू झालेलं नाही, ते तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही सर्व संघटनेचे व सर्व समाज बांधव आज आम्ही इथं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त केक कापून आम्ही हे एक समाजाला मेसेज देऊ इच्छितो। आणि जो कोणी जय भीम आणि जय लवजी मध्ये काही गटबाजी करत असेल, भांडण लावत असेल, त्या हरामखोरांना मला एवढंच सांगायचंय, आम्ही महार बौद्ध आणि मग आम्ही एक आहोत आणि आयुष्यभर एक राहणार, सोबतची लढाई सोबतच लढणार। किती आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला तरी आमचे फूट पडणार नाही। तर आज महाराष्ट्र राज्य हा ढवळून निघालेला आहे। दोन समाजात भांडण लावण्याचं काम काही जातीवादी लोक करतात, काही राजकारण लोक करत असतील। आम्हाला एवढंच सांगायचंय की महार समाज आणि मातंग समाज एक भाव आहे, याच्यामध्ये दुरावा होऊ नये म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे 98, 99, 101, 102, 103, 104, 105 किलोचे केक दरवर्षी आम्ही इथं कापत असतो। आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीनिमित्त 106 किलोचा केक आम्ही इथं कापतोय। पण त्याचबरोबर आम्ही सर्व समाज बांधवांना एक मेसेज देतोय, भारतीय संविधानाने जो आम्हाला अधिकार दिला, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला, त्याला 1 वर्ष पूर्ण होऊ नये, अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ अंमलबजावणी पूर्ण करावी। आरक्षणाचं अवगडानुसार वर्गीकरण तात्काळ लागू करावे, कारण ही सकल मातंग समाजाचे अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि याच मागणीसाठी सर्व आमचे मातंग समाजाचे नेते सर्व 40-50 वर्षापासून लढा देत आहेत। एवढंच मी या माध्यमातून सांगतो। आमचे केंद्रीय मंत्री अमित भाई शाह, मुख्यमंत्री साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनीत्राताई पवार असतील, या सर्वांनी आज सकाळी आपल्या या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सारसबाग येथे भेट देऊन आम्हाला हे सांगून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत। केंद्रीय मंत्री त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तिन्ही म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनी, त्याचबरोबर इथले आमदार, खासदार, महानगरपालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर सर्वांनी आज इथं येऊन भेट दिलेली आहे। त्याचबरोबर इथं मातंग समाजाला सर्व गेले आणि आमच्यासारख्या युवा म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व नवीन आहोत। आज आम्ही जरी 15-20 वर्षापासून काम करत असलो तरी आमच्या समाजातले नेते अनेक वर्षापासून या लढाई देतात आणि अमित भाई शाह असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्यापर्यंत मातंग समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळी ही त्यांच्यापर्यंत आमची भूमिका मांडतात। यावेळी हलगी, ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषांच्या वातावरणात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने परिसर दणाणून गेला। मोठ्या संख्येने युवक युवती, महिला आणि समाज बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते।